शुभम 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 झोपलाय. उठवते. शुभम शुभम कुठे गेला? मामी गेला तेव्हा इथेच झोपला होता ना तो. असा काय सिद्धेश्वर तुला भेटायला गेला असेल, नाहीतर दत्तूच इथे आला असेल त्याला भेटायला. अगं कसं शक्य आहे मनाली? आपण बाहेरच होतो ना, मग आपल्या नकळत कसा जाईल? हे गावचं घर आहे, तो मागच्या दरवाजाने विहिरीकडे गेला असेल तर. असू शकतो. चल बघूया. हो हो चल. चल. शुभम 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 कुठे आहेस तू? शुभम 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 सिद्धेश्वर शुभमचा टेडी. याचा अर्थ शुभम इथेच गेला. पण मनाली, पण हे तर तळघर आहे. आणि तो बघ तिथे शुभमचा बॉल आहे. म्हणजे नक्कीच तो इकडे. पण चल 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 बघ. हो चल. शुभम 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 सावकाश. शुभम 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 मोरे, आम्ही तुला न्यायला आलोय. शुभम म्हणाली. शुभम शुभम कुठे आहेस तू? शुभम सावकाश. हो. शुभम 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 कुठे आहेस तू? काळोख कसा झाला? बंद झालंय की बंद केलंय? बरं झालं, असंच पाहिजे. इथे जास्त भोचकपणा करायला आला होता ना. आमचा खेळ चालला होता. शुभमवर राज्य होतं, तुम्ही का मध्ये आलात? सिद्धेश्वर शुभम नाहीये इथे. कुठे गेलाय काय माहिती. आणि हा दरवाजा कोणी बंद केला? दत्तूने बंद केला नसेल ना? दत्तू. अरे यार, माझा फोन वर राहिलाय. म्हणाली तू तू फोन ट्राय कर, कोणाला तरी फोन लाव. नाही, माझाही मोबाईल वरच आहे. म्हणाली म्हणाली आपण अडकलोय आता इथे, कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही करता येणार. आपण पुन्हा वर. चल लवकर. मामी मामी, कोणी आहे का? मामी आम्ही इकडे आत अडकलोय. मामी कोणीतरी दार उघडा प्लीज. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?